विनाशकाले विपरीत बुद्धी अशी एक म्हण आहे. याचीच प्रचिती अमेळनेरमधून सध्या समोर येत आहे. शरीराची भूक आणि पैशाची भूक माणसाला काय करायला लावेल हे सांगता येत नाही. शौचास गेलेल्या 35 वर्षीय महिलेसोबत काटेरी झोडपात काय झालेलं आहे ते पहा. अमेळनेरच्या गांधीलपूर भागातील मेहतर कॉलनीजवळ ही घटना घडलेली आहे. ही संपूर्ण घटना आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आणि यामागे फक्त आणि फक्त ननंद हिचाच हात होता. संपूर्ण घटना आता पाहूयात. जळगावच्या अमेळनेर शहरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे. अमेळनेरच्या गांधीलपूर परिसरात वास्तव्यास असलेल्या पारोबाई घोगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी मंगला घोगले व सून शीतल जय घोगले या दोघी 22 सप्टेंबरला सकाळी शौचास गेल्या होत्या. दरम्यान मुलगी मंगला ही 10 ते 15 मिनिटात परत आली, परंतु सूनबाई परत का आली नाही म्हणून विचारले असता कोरडे लाकडे घेऊन येते असं सांगून मला पुढे पाठवले असल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर मुलगी मंगला ही गांधीलपूर परिसरातून मटण घेऊन परत आली, तरी देखील सून परत आली नाही म्हणून सर्वजण तिला शोधायला काटेरी झोडपात गेले. अक्षरशः शीतल रक्तबंबाळ झाली होती. त्या अवस्थेत आढळून आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. तिच्या हातावर व डोक्यावर वार केलेले दिसत होते. तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आता आपल्या सर्वांना वाटेल की हा जो मारेकरी आहे कुठला बाहेरचा असेल, परंतु नाही, मारेकरी चक्क घरातीलच निघाला. घटनेतील मृत शीतल यांच्या सासू पारुबाई घोगले या नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहेत. त्यांचा मुलगा जय हा आजारी राहत असल्याने त्यांच्या जागेवर सून शीतल ह्या कामाला लागेल, परंतु आपली वहिनीऐवजी आपण कामाला लागावे असे मुलगी मंगला हिला वाटत असल्याने तिने अक्षरशः प्रियकराच्या मदतीने वहिनी शीतल हिचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगला हिच्याशी तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलेला आहे. तर आजकालची काय ही दुनिया आहे, स्वार्थासाठी परिवाराला सुद्धा सोडत नाहीत. अजून पुढे कसे दिवस येतील देव जाणे. अशाच प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत. नाहक जीव गेला आणि सर्व वाईट झाले. आता दोघेही बसा जेलमध्ये नोकरी करत. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जर तुम्ही मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. या फक्त स्टोरीज नाही तर याच्यापासून आपण बोध घेतला पाहिजे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.